एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। तमाम सोलापूरकर ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहे ते सोलापुरातील सर्वात मोठं आणि भव्य दिव्य असं प्रदर्शन सलग 25व्या वर्षी आपल्या सेवेत सोलापूरकरांच्या उदंड प्रतिसादामुळे आणि प्रेमामुळे यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर असोसिएशन आयोजित इलेक्ट्रो 2025 बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी ते मंगळवार 18 फेब्रुवारी 2025 दरम्यान भव्य स्वरूपात शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच होम मैदानावर इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलर प्रोडक्ट्स, कॅम्प्युटर, फिटनेस इक्विपमेंट आणि खूप काही ते देखील एका छताखाली भव्य डिस्काउंट, भरपूर कॅशबॅक, 0% व्याज दराने कर्ज अशा एकाहून एक आकर्षक ऑफर्स, मेन्स स्पॉन्सर, शार्प ओन स्पॉन्सर, हायफा, MIT विश्वप्रयाग, युनिव्हर्सिटी BPL तुमची प्रतीक्षा संपली। आता तुमच्या आवडत्या वस्तू खरेदींचा मनसोक्त आनंद लुटा। इलेक्ट्रो 2025 दररोज दुपारी 4 ते रात्री 9:30 वाजता आणि रविवार दिवसभर अर्थात सकाळी 11 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि फायदा करून घ्या। इलेक्ट्रो 2025 होम मैदान सोलापूर। जयंती मिरवणूक परवानगीसाठी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलीस प्रशासनासोबत सकारात्मक बैठक। शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने 19 तारखेला निघणाऱ्या विविध मंडळाच्या मिरवणूक संदर्भात शहर पोलीस आयुक्तालय येथे बैठक पार पडली। यावेळी नानासाहेब काळे, पुरुषोत्तम बर्डे, दिलीप भाऊ कोल्हे, सुशील बनपट्टे, नरेंद्र काळे, संजय शिंदे, सुनील रसाळे, महेश हानमे, सचिन स्वामी, वैभव गंगणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। मिरवणूक परवानगीसाठी येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली। येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मंडळानं 19 तारखेला मिरवणुकीसाठी परवानगी मिळेल असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले। त्यामुळे सर्व मंडळांनी मिरवणूक परवानगी संदर्भात कोणतीही काळजी करू नये। सर्व मंडळांना मिरवणुकीसाठी परवानगी मिळणार असून सर्व मंडळांनी उत्साही वातावरणात नियमाचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करावी असे आवाहन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे। मंडळांकडून सातत्याने विचारणा होत होती की परवानगीबद्दल दिरंगाई होते पोलीस प्रशासनाकडून। त्यानिमित्ताने आज आम्ही सगळे माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि माननीय उपायुक्त साहेब यांच्या दोघांशी सकारात्मक चर्चा झाल्या आणि येणाऱ्या काळात काही मंडळांची ज्यांना मागच्या वर्षी परवानगी नव्हती अशा सगळ्या मंडळांची यादी घेऊन सगळ्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये कळवून असं सगळ्यांना येणाऱ्या 2-3 दिवसात परमिशन देतील असं सकारात्मक चर्चा आमची झालेली आहे। त्या संबंधित सगळ्यांनी परवानगीसाठी सविस्तर लिस्ट मंडळांची आमच्याकडे भाऊंकडे वगैरे सगळ्यांकडे सुपूर्द करावी आणि त्यांना परमिशनसाठी प्रयत्न केला। उत्सव साजरा होण्यासाठी आज काही ज्या मंडळांच्या अडचणी होत्या, ज्या मध्यवर्तीचे काही म्हणणं होतं, हे पोलीस आयुक्तांनी ऐकून घेतलं आणि अतिशय सकारात्मक या सगळ्या याच्यातनं चर्चा झाली। आणि माझी मंडळाला सगळ्यांना विनंती की पोलीस प्रशासनाला आपणही सगळ्यांनी सहकार्य करावं आणि अतिशय उत्साहात शिवजयंती साजरी व्हावी अशी विनंती। वरतीला संपर्क करावा, त्यांनी उपायुक्त कबाडे साहेबांशी संपर्क करावा आणि सगळ्यांना निश्चित परमिशन मिळेल। पोलीस आयुक्ताच्या ज्या अटी आहेत, पोलिसांच्या अटी व नियमानुसार सगळ्यांना परमिशन मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर येणाऱ्या 2-3 दिवसात सगळ्या मंडळांना शिवजयंतीच्या मिरवणुकीची परवानगी आणि स्थापनेची परवानगी दोन्ही मिळाल्या जाते। प्रस्थापित ठेवून कुणालाही इतर समाजाच्या भावना न दुखवता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही साजरी सगळ्यांनी उत्साहात करावी आणि कुणाला काही अडचणी असेल तर त्यांनी मध्यवर्ती संपर्क साधावा। सगळे मोठमोठे नेते मंडळी आहेत, त्या कुठल्याही नेत्याचा एखादा संपर्क झाला तर तुमच्या अडचणी दूर होतील। कुठल्याही वर्गणी गोळा करताना कुणालाही दमदाटी करू नका आणि चांगल्या प्रकारे शिवजयंती कार्यक्रमासहित निरनिराळे कार्यक्रम राबवून शिवजयंती उत्साहात साजरा करा हा मध्यवर्तीचा एक आदेश आहे।